तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी ऊसात आहे बघा, आणि ऊसाला पाणी चालू होतं आणि मी आता चाललो आहे घराकडे. कारण ऊसा हाय आपला ऊस आहे, या ऊसाला बघा खतं आणायला. त्यामुळे मी आता चाललो आहे खतं आणायला, म्हणजे आपले दुकान आहे पाहुण्याचं, त्यात चाललो आहे बघा आणायला. आणि आता घरी जाऊन मग ट्रॅक्टर घ्यायचा आणि मग जायचं आहे तिकडं. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ तो तुम्हाला आधी पडेल. बघा आता बघा मी चाललो आहे आणायला, आणि आता घरी जाऊन ट्रॅक्टर घेतो आणि मग जातो. बघा आपले हा ऊस आहे आणि ह्या ऊसाला पाणी चालू आहे. आता हा ऊस सध्या चालू आहे आणि ह्याला खत टाकायचं आहे. तर आता मी चाललो आहे बघा, दिवस पण मावळायला लागला आहे आणि आता मी चाललो आहे आणायला खत. घरी जाऊन पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतो आणि मग जातो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण सगळं समजेल. आणि खत आणला की आपण संध्याकाळी आता नांगरायला जाणार आहे, त्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर बघा घरी आलो आणि ट्रॅक्टरच्या घेऊन ट्रॅक्टर चालू केला. आता अंधार पण पडायला आला आहे बघा. मग आता जायचं आहे आपल्याला आणायला खत. मग आता ट्रॅक्टर तर घेतला आहे, आता जायचं खत आणायला. आणि ट्रॅक्टर घेऊन आता चाललो आहे बघा. हे आपला रोड आहे, इथं आपण कॅनलवरनं आपण ह्या रोडनं जातो आहे बघा. आणि रोडनं दोन्हीकडल्या साईडनं वचिलार आहे आणि मधनं वाट आहे. ही कॅनलवर जी वाट आहे बघा. आणि आता चाललो आहे आपण, म्हणजे अजून आता जवळच आलो आहे आपण. तिथनं आपल्या घरापासून जवळच आहे, एवढं पण लांब नाही. आता चाललो आहे बघा, दिवस पण पूर्ण आता मावळायला लागला आहे बघा. इथं डायरेक्ट आलो बघा, इथं गोडाऊनवरच आलो. इथं बघा हे आपलं खताचं दुकान आहे. आपण इथनं सगळं घेतो सामान. बघा गोडाऊन कसं आहे, आतल्या साईडला अजून आहे बघा. बघा इथनं इकडले पलीकडल्या साईडला बघा सगळं खातच आहे बघा. आणि मोठं गोडाऊन आहे बघा. इकडल्या साईडनं ही असं ही अजून ही पुढल्या साईड ही आपण ही आपला ट्रॅक्टर. आणि इकडल्या साईडनं बघा, या आतल्या साईडनं सगळा खत आहे बघा. आणि पुढल्या साईडला औषधं ही सगळी बागाची आहेत बघा. ही बॉक्स ही सगळं औषध आहे बघा. तिथनं डायरेक्ट घरी घेऊन आलो आणि जवळजवळ 28 पोती आणला होता सगळा. 4-5 प्रकारचा खत आणलाय बघा. आणि ट्रॅक्टर लावला आणून घरी. आता दुधाला जायचं आहे. इथं आणून लावला, सरळ निघालो बघा दुधाला. उजवीच्या साईडला कॅन मागे एक कॅन अडकवलं आणि आता सरळ चाललो बघा दुधाला. दूध घालायचं आणि पटकीने माघारी यायचं, कारण जेवण करून आपल्याला लगेच जायचं आहे बघा, नांगरायला जायचं आहे. त्यामुळं आता पटकन जातो, दूध घालतो, लगेच माघारी येतो बघा. दूध घातलं आणि आलो डायरेक्ट घरी. केंद्र सोडली लगेच. आता म्हटलं केंद्र साईडला ठेवाई आणि आता जेवण करून लगेच जायचं माघारी, नांगरायला जायचं आहे आपल्याला. त्यामुळे केंद्र काढून ठेवली. आता चाललोय बघा जेवायला, जेवण करायचं आणि मग जायचं बघा नांगरायला. मग जेवण करून डायरेक्ट ट्रॉली सोडवली मी आणि खत तसाच होता जागेवर. याला म्हणलं पट्टी काढ, आणि पट्टी काढून आपल्याला ट्रॉली सोडवली आम्ही. आणि पट्टी काढून आता साईडला ठेवून आता बघा नांगरू जोडायला जायचं आहे. नांगराजवळ आलो आणि लगेच आता 2 मिनिटात लगेच नांगरू जोडतो. बघा नांगूर जोडून झाला आणि आता जायचं आपल्याला नांगरायला, कारण आता उशीर पण जास्त झाला होता. 9:30 वाजून गेल्या. त्यामुळे पटपट घेतले आता जोडून. आता जायचं डायरेक्ट रानात जाऊन. आता पहिल्यांदा लवकर पटापटा, आता ऊन पडत नाही, शिरवा पडलेला आहे अंधारात आपले. त्यामुळे दिवसा काय लय ऊन पडतंय, त्यामुळं रात्री नांगरायचं. डायरेक्ट पाणी बाटली घेतली आणि आता चाललोय बघा नांगरायला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, पुढं काय होईल काय सांगता येत नाही बघा अंधारात. तर चाललोय बघा घेऊन. डायरेक्ट आलो बघा रानाजवळ. आणि इथं आपलं हो ही रान आहे आणि ही घावाचं रान आहे, हे आपल्याला नांगरायचं. मग लगेच नांगूर लावला
कारण उशीर झाला तर कारण आधीच आपल्याला उशीर झाला आहे आणि रान पण बक्कळ आहे, त्यामुळे लगेच नांगूर लावला. आणि आता सध्या तर बघा चांगला चालला. मग बऱ्यापैकी रान नांगरले आणि आता बघा ताण लागले. आता म्हटलं जरा पाणी प्यावं, कारण एवढं रान नांगरले आणि आता म्हटलं जरा ताण लागली, पाणी पिऊन घ्यावं म्हटलं. बाटली आपण मगाशी आणली होती, बाटली काढली आणि आता पाणी प्यायचं म्हटलं. पाणी प्यायचं लगेच लागायचं बा. मग पाणी पिऊन बऱ्यापैकी नांगरले आणि धुळं फपुट रान जरा वाळल्यामुळं का नाही ते जरा ऑइल जरा सोडावं म्हटलं, कारण पलटीच पडण झाली होती, सारखी अपघात करायला आलं होतं. त्यामुळे आता सोडले बघा हे जेव्हा आहे, म्हणजे आता चांगलं चालतंय. ऑइल जरा सोडला, आपण येताना मगाशी येताना घेऊन आलो होतो. त्यामुळं काय मागं पुढं कायच होईना बा. त्यामुळे जरा वर खाली केली पट्टी, म्हणजे पलटी व्हायसाठी. आणि तरी पण काय होईन झालती, तरी पण कशी तर अब्दूल केली. आणि परत पट्टी मारली म्हटलं अजून एकदा हिकडल्या साईडला एकदा सोडावं म्हटलं, कारण आता जरा फिरायला लागले, त्यामुळे जरा बक्कळ सोडले. बघा चांगलं आता जरा आणि आता म्हणलं पलटी करावं म्हटलं, कारण आता तिथली पिनमध्ये निघलं होतं. म्हटलं आता पलटी करावं. आता पलटी व्हायला आली बघा, हळूहळू पट्टी वर उचलली आणि आता पलटी झाली. तर इकडल्या साईडने एकदा दाबलं का नाही बरोबर बसते बा. आता इकडल्या साईडने दाबले आणि आता इकडल्या साईडनं खाल्ल्या साईडने एकदा म्हटलं इकडल्या साईडला सोडा, कारण आपण मगाशी खाल्ल्या साईडला सोडलं होतं. आता ती खालची बाजू वर आल्यामुळे आता वरल्या साईडला पण सोडायचं आहे बा. त्यामुळे तिथे आता सोडून घेतलंय बा. आता म्हटलं परत अजून रात्रीचं लागलं म्हणजे अजून लागतंय, त्यामुळे आता बघा ठेवले आणि आता आपल्याला चालू केलंय आता नांगरायला. बघा आता नांगरत होतो आणि मधून काहीतरी दिसलं बघा. तो बघा बहुतेक ससा दिसतोय बघा, तो तिथे उभारलेला दिसतो बघा. तो जरा जवळ गेलं बघ क्लिअर कट दिसते बघा. लांबनं जरा झूम केल्यामुळे जरा ते आत्तापत्र दुसरा ससा आहे बघा. पहिल्यांदा एक दिसलाय आणि हे दुसरा आहे बघा. तो तिथं आहे बघा, जरा पुढल्या साईडला आहे बघा, जवळ गेलो दिसते बघा. तो ती पुढल्या साईडला तोगाच असा दिसला बा. तो तिथं आहे तो थांबा. आता जातो बघा, गावतोय बघा, आता खाली जातो बघा. ससा काय गावाच्या दिसत नाही, निभार सुटलाय बा. तरी पण बघूया एकदा. बस ससा काय गाव नाही बा, ससा गेला निघून. मग आता म्हटलं माघारी जायचं, कारण ते ना आधी लागण्यात बघा रात जायची. त्यामुळे आता चालू आहे माघारी. मग माघारी आलून लगेच घेर टाकून लावला तासाला आपलं होतं त्या सशे नाहीत लागलो मी आपल्याला पाक उजडायचं. त्यामुळं आता बघा लावलाय तासाला आणि बऱ्यापैकी आपण नांगरत आणले बघा. इथं बी बघा ससा दिसलाय बघा मला, आणि पुढल्या साईडला दिसलाय तो पुढे दिसतोय बघा. तिसरा ससा आहे बघा. आतापत्र बघा 3 ससे दिसलेत बघा. तो पुढल्या साईडला आहे तो तिथे लांबने दिसतोय बा. तो की बघा तिसरा ससा आहे बघा. आणि ह्या बिसाच्या तसंच केलं बघा. आणि आत्ता एक दिसला आहे बघा, इथं पुढल्या साईडला आहे बघा. बघा आता पुढे दिसतोय बघा, इथंच आहे बघा. आणि आता दिसतोय नाही कितवा ससा आहे. मगाशी एक गावला बघा, आत्ता ही का नाही ही चौथा ससा आहे बघा. चौथा का 5वा ससा आहे बघा ही. कारण पहिल्यांदा पहिला मी व्हिडिओ काढला नाही आणि ही 5वा ससा आहे बघा ही.
5 ससं आतापर्यंत दिसले बघा. ही पण गेला बघा. 5 ससं गेलं पण त्यातलं एक पण गावलं नाही. त्यामुळं अजून वळवलं ट्रॅक्टर आणि हायस्ट तासाला लावायचं म्हणलं. कारण आपण थोडं राहिलो होती, एक 4-5 सार राहिलो होतं. म्हणलं आपलं RPM वाढवलं आणि चला म्हणलं आपलं हाय तासाला लावायचं नांगरटीला. बघा त्या सशीच्या मागं पळून पळून बघा ताण लागली. म्हणलं आता जरा पाणी प्यावं आणि निम्मेवर नांगरून झालं होतं, थोडंच राहिलं होतं. म्हणलं आता पाणी प्यावं म्हणलं. पाणी बाटली ठेवली होती पलीकडल्या साईडला मगाशी, कारण ट्रॅक्टर गरम झाल्यावर पाणी बाटली गरम होते. त्यामुळे बघा आता चालू आहे आणायला, कारण पलीकडल्या ठेवली होती. आणि आता बाटली घेतो आणि पाणी पिऊन मग चालू करायचे. बघा बाटली आणली आणि आता जरा पाणी प्यावं म्हटलं, कारण तहान लई लागली आहे. पाणी जरा पिली, जरा चूळ जरा भरली, कारण उशीर झालं पाणी पिलं नव्हतं. धुरळ्यानं सगळं नरड्यात नाही झाले, त्यामुळे जरा चूळ भरून पाणी पिलं. आता बघा संध्याकाळ बघा, वातावरण एवढं शांत झाले बघा. आणि एवढं नांगरलं आहे आपण. आणि लगेच बघा नांगरटी लगेच पाणी पिऊन चालू केलं. आणि हे बघा आता लास्ट तास राहिले बघा, सगळं झाले. आणि इकडली 8 तासही घेतली सगळं. व इकडल्या साईडचं पाक घेतले 8 तास आणि इकडली ही चालू आहे. लास्टच 1 तास झालं का पलीकडली 8 तास घेतली, सगळा विषय संपला. त्यामुळे आता बघा बसले, आता एवढं तास हाणतो. व लास्टच राहिले बघा एकदम कडन जरा घासून. बघा लास्ट तास घेतलं आणि आता ट्रॅक्टर बघा मी बाहेर काढलाय, कारण बघा इथे एवढी 8 तास इकडल्यासाठी राहिली आणि अंधारले आता झोपावरणं झाली. म्हणून म्हटलं आता जायचं घराकडं, कारण नांगरून बाहेर काढला आणि 1-8 तास राहिले ते उद्याला घ्यायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बाकीचा पार्ट आपण पुढल्या ब्लॉगमध्ये बघू.